नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता मॉक टेस्टमध्ये अगदी 600 मार्कपासून ते 150 मार्कपर्यंत येत असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना एक लक्षात आलं असेल की आपण आता जे काही टेस्ट देत आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती मार्क येत आहेत, किती मार्कपर्यंत आपण जाऊ शकतो मॅक्झिमम. तर हा पूर्णपणे तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण अगदी प्रत्येक आपापल्या मार्कनुसार तुम्ही पहा की म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्काप्रमाणे कोणती काउन्सिलिंग ह्या वर्षी 2026मध्ये करता येईल. ते अगदी तुम्हाला शेवटपर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की अगदी जस्ट इलिजिबल असेल तरीसुद्धा तुम्हाला अगदी त्या ठिकाणी कोणती काउन्सिलिंग करता येईल. तर अगदी याचा सगळा व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर अगदी तुम्हाला ते मी झूम करून दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रत्येक लक्षात येईल आणि प्रत्येक स्टेपवरती अगदी तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथं प्रथम मी 600 मार्क किंवा 600+ मार्क ज्या विद्यार्थ्यांना येत आहेत त्या विद्यार्थ्यांनी अगदी पहिल्यांदा तुम्ही ऑल इंडिया कोठ्यामधून तुम्ही काउन्सिलिंग करावी असं मला वाटतं. कारण पण ते तुम्हाला मी सांगणार आहे, कारण त्या ठिकाणी जे काही भारतातले नंबर 1 कॉलेजेस आहेत त्याला आपण एम्स असं म्हणतो. ते भारतामध्ये टोटल जवळजवळ 20 एम्स सध्या प्रेझेंट आहेत आणि यावर्षी नव्याने एम्स वाढणार आहेत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर अगदी तुम्हाला हे एम्स कॉलेज तुम्ही पहिल्यांदा तुम्ही चॉईसला घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला जसं वाटत असेल की आपल्याला एम्स भेटण्याची शक्यता थोडी कमी आहे, तर तुम्ही त्यानंतर सेकंड चान्स तुम्ही जिपमर या ठिकाणी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ते पण अगदी एम्सच्या खालोखालच त्याचा नंबर येतो. ते पण भारतामध्ये 2 ठिकाणी आहे. जे एक आहे पॉंडिचेरी या ठिकाणी आहे आणि दुसरं करायकर ह्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजेच केंद्रीय विद्यापीठे. त्यानंतर तुम्ही अगदी स्टेपनी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी काउन्सिलिंग पहिल्यांदा तुम्ही करा. ज्या विद्यार्थ्यांना 600 किंवा 600+ मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांनी अगदी ह्या टॉप मोस्ट कॉलेजेसमध्ये तुम्ही 100% ट्राय करा विद्यार्थी मित्रांनो. कारण ह्या कॉलेजचा एक ब्रँड असतो आणि त्या ठिकाणी खूप तुम्हाला साऱ्या फॅसिलिटीज पाहायला मिळतात. आणि तिथं फी स्ट्रक्चर जर तुम्ही पाहाल तर अगदी तिथं 5 वर्षाची फी फक्त 5,000 फीस आहे. म्हणजे खूप अगदी नॉमिनल फीस आहे आणि इतर चार्जेस तिथे काहीच नसतात. फक्त तिथं आपल्याला जेवणाचे चार्जेस भरावे लागतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी 600 किंवा 600+ वाले विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी एम्स किंवा जिपमर ह्या ठिकाणी तुम्ही ट्राय करा पहिल्यांदा पहिल्या राऊंडमध्ये. नसेल तर मग तुम्ही सेकंड राऊंडला अगदी सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि त्यानंतर टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तरीही आपलं लागू शकत नाही सेकंड राऊंडला, तर आपण तुम्ही अगदी स्टेट कोठ्यामधून सुद्धा तुम्ही आहे तिथे ॲडमिशनसाठी तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. आणि त्यासाठी सगळ्यांसाठी ही टोटल फीस असणार आहे. रजिस्ट्रेशन फीस 1,000 असते आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणाल तर तिथे 10,000 घेतली जाते, पण ते रिफंडेबल असते. ओके. आणि जी आपली महाराष्ट्र स्टेटमध्ये असेल तर तिथे तुम्ही ते पाहत असाल 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवलेली आहे कॅटेगरीनुसार असते तिथे 1,000 ते 5,000 याप्रमाणे असते. आणि सिक्युरिटी डिपॉझिटसुद्धा तुम्ही म्हणला तर 10,000 ते 30,000पर्यंत घेतली जाते, पण डिपॉझिट ते रिफंडेबल असतं. ओके. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी 600+ वाल्या विद्यार्थ्यांसाठी. अगदी तुम्हाला मी इथं आवर्जून सांगत आहे, कारण माझा आता मुलगा हैदराबाद या ठिकाणी बीबी नगर एम्सला आहे. तो 3rd इयरला आहे. त्यामुळे त्याला खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळत आलेल्या आहेत. आणि त्याचं शिक्षण अगदी 5.5 वर्षाचं जे MBBS आहे ते अगदी अवघ्या 5,000मध्ये तिथं शिक्षण त्याचं होत आहे. त्यामुळे विद्यार्थी तुम्ही अगदी ह्याच कॉलेजेस तुम्ही कुठलेही एम्स असू दे, भारतामधले जे 20 कॉलेजेस आहेत एम्स, तिथे कुठेही तुम्ही ट्राय करा. म्हणजे तुमचं शिक्षण पण एकदम नंबर 1 कॉलेजमध्ये होईल. तिथे तुम्हाला फॅसिलिटी पण मिळेल. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसहून बाहेर पडता त्या ठिकाणी तुम्ही एम्स विद्यार्थी म्हणून तिथे तुम्हाला एक टॅग लागलेला असतो. त्यामुळे तुमचं आधी कुठेही सिलेक्शन होते वेळेस तुम्हाला आधी तिथे कन्सिडर केलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मी आवर्जून सांगत आहे पालकांनासुद्धा की तुम्ही नक्की विद्यार्थ्यांना तुमच्या विद्यार्थ्यांना एवढेचं मार्क येत असेल तर तुम्ही 100% तुम्ही एम्समध्ये ट्राय करा. ओके. आणि त्यानंतर मी नेक्स्ट इथं मार्कची रेंज पण काढलेली आहे, तुम्हाला सांगणार आहे. तर इथं पाहू शकता 550 आणि 600 ह्या रेंजमध्ये जर विद्यार्थी येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कोणतं करावं तेही तुम्हाला अगदी मी सांगणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. मी ते पूर्णपणे काढलेलं आहे. जे काही नवीन एम्स कॉलेजेस येत आहेत ह्यावर्षी ते तुम्ही पहिल्यांदा टाकू शकता. ऑल इंडिया कोठ्यामधून तुम्ही अगदी काउन्सिलिंग करावी असं मला वाटतं. त्यानंतर जे नवीन एम्स आहेत किंवा जे मदुराई जे आहे एम्स तिथलंही सुद्धा कट ऑफ
कमी आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षी. ओके. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, केंद्रीय विद्यापीठे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही नंतर ट्राय करा. आणि त्यानंतर नवीन चांगले कॉलेजेस, गुड कॉलेजेस असं म्हणून तुम्ही अगदी काउन्सिलिंग त्यानंतर करू शकता. आणि त्यानंतर लास्टला तुम्ही साधारण कॉलेज म्हणून तुम्ही ते किंवा नवीन कॉलेजेस पण तुम्ही तिथे ट्राय करू शकता. आणि जर त्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला ते जे वरचे नंबर 1चे कॉलेजेस मिळणं अवघड आहे, तर तुम्ही अगदी महाराष्ट्र स्टेटमधले सुद्धा आपण टॉप मोस्ट कॉलेजेस पहिल्यांदा तुम्ही अगदी काउन्सिलिंगमध्ये तुम्ही पहिल्यांदा घेऊ शकता. आणि त्यानंतर अगदी नवीन कॉलेजेस आणि साधारण कॉलेजेस असं तुम्ही प्रेफरन्सेस करू शकता, म्हणजे काउन्सिलिंग करू शकता. आणि सगळ्यांसाठी सुद्धा फी ही अशी ऑल इंडिया कोठ्याची सेमच असणार आहे. रजिस्ट्रेशन फी 1,000 आणि सिक्युरिटी डिपॉझिट 10,000. आणि स्टेटमध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार असतं, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना वेगळं आणि कॅटेगरीचे म्हणजे SC STच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी असते. त्यामुळे तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन फीस भरून सिक्युरिटी डिपॉझिट भरा आणि ते आपल्याला रिफंडेबल असतं. ओके. आता मार्काचं जर पाहिलं तर तुम्ही नेक्स्ट इथं मी मार्काचं तुम्हाला मी आणखीन दाखवते की किती रेंजमध्ये तुम्हाला आणखीन कशा ठिकाणी करायला पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांना 500 आणि 550च्या ह्या रेंजमध्ये जर येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कुठलं अगदी आपण प्राधान्य द्यावं, काउन्सिलिंग करावी, तर ते अगदी तुम्हाला मी डिटेल्स सांगणार आहे. तिथं स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे. तर प्रथम तुम्ही अगदी न्यू कॉलेजेस असं तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्सेस देऊ शकता, स्टार्टिंग म्हणजे काउन्सिलिंग करू शकता. त्यानंतर लो कट ऑफ स्टेट असलेले त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही देऊ शकता, की जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की पहिले विद्यार्थी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ट्राय करतात, नाही तर अगदी दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा जाण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा कल असतो की जेणेकरून तिथे फीस आणि कट ऑफ हे दोन्ही कमी आहे. तर असे कोणते राज्य आहेत तर आपल्या महाराष्ट्रानंतर जे विद्यार्थी प्रेफरन्सेस देतात जे आहे की केरळ राज्य किंवा आपलं छत्तीसगड ह्या ठिकाणी महाराष्ट्रापेक्षा पण कट ऑफ थोडा कमी जातो आणि तिथे फी स्ट्रक्चर पण कमी असते. तर तसेही तुम्ही अगदी तेही स्टेट तुम्ही निवडू शकता. त्यानंतर जे हाय फीसवाले म्हणजे थोडेसे जास्त त्यापेक्षा जास्त फी असलेले कॉलेज पण तुम्ही अगदी काउन्सिलिंगमध्ये करू शकता. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदी जर तेवढी फी भरायची आपल्याला नको असेल तर तुम्ही अगदी एम्समधून सुद्धा तुम्ही अगदी आयुर्वेदिक किंवा BDS किंवा नर्सिंग असंही तुम्ही अगदी चॉईस करू शकता. कारण तिथून सुद्धा एम्समधून सुद्धा आयुर्वेदिक केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण मी गेले 3 वर्ष झालं अगदी एम्स कॉलेजमध्ये मी जात आहे. जे माझा मुलगा आहे तिथे हैदराबाद ह्या ठिकाणी एम्सला आहे 3rd इयरला. त्यामुळे मी तिथले सुद्धा अगदी डॉक्टर्स पाहते किंवा आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा पाहते. नर्सिंगच्या जे स्टुडंट आहेत किंवा जे तिथे जॉब करणारे आहेत त्यांचंही मी अगदी तिथं पाहते. कारण तिथलं त्यांचा स्टेटस आणि त्यांचं पे स्केल खूप चांगलं आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे MBBS डॉक्टरांचा स्केल आहे तो स्केलसुद्धा एम्समध्ये अगदी आयुर्वेदिक डॉक्टर किंवा नर्सिंगवालेसुद्धा असं जे पासआउट झालेले आहेत तिथे जॉब करत आहेत ते सुद्धा अगदी अर्न करत आहेत. आणि त्यांना ते स्कॉलरशिपसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या अमाऊंटने तिथे स्कॉलरशिपसुद्धा भेटण्याची फॅसिलिटी एम्समध्ये असते. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा पण कल असतो की आपल्याला जर समजा फी भरूनसुद्धा आपल्याला जर कमी फीमध्ये असतानासुद्धा अदर राज्यांमध्ये जायचं जर कल नसेल तर तुम्ही अगदी एम्स गव्हर्नमेंट म्हणजे आपलं जे आहे सेंट्रलचं तिथून सुद्धा तुम्ही अगदी आयुर्वेदिक आणि BDS किंवा नर्सिंग असंही तुम्ही अगदी चॉईस करू शकता आणि तुमचं फ्युचर अगदी व्यवस्थित ब्राईट करू शकता. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना हे वर्षे नको असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही अगदी हे करू शकता. टॉप कॉलेजेस तुम्ही काउन्सिलिंग करू शकता जे नावाजलेले कॉलेजेस आहेत. आणि त्यानंतर आयुर्वेदिक आणि नवीन कॉलेजेससुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि तुमची काउन्सिलिंग करू शकतात. अगदी तुम्हाला मार्क कशा येत आहे तर त्याप्रमाणे अगदी तुम्हाला कसा सिक्वेन्स तुम्ही घ्यायला पाहिजे पहिल्या राऊंडमध्ये ते अगदी मी तुम्हाला टप्प्यावरती सांगत आहे. कारण पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स असतात. तुम्ही कुठेही जाऊ शकता किंवा कुठेही नंबर तुम्हाला लागला तरी पण त्या पहिल्या राऊंडला आपल्याला फ्री एक्झिस्ट असतं. त्यामुळे अगदी तुम्ही पहिल्या राऊंडला तुम्ही हे नक्कीच ऑप्शन्स ट्राय करा. आणि सेकंड राऊंडला तुम्हाला एक ॲटोमॅटिक एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला किती मार्कापर्यंत आपल्याला कुठपण मिळू शकतं. तुम्ही सेकंड राऊंडला तुमचं ॲडमिशन कन्फर्म पण करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके. तर अगदी फर्स्ट राऊंडला पहिल्या राऊंडला आपल्याला म्हणजे घेता येईल आणि बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळेल त्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या सिक्वेन्सप्रमाणे तुम्ही ट्राय करा असं मला वाटतं. कारण मी गेली 10 वर्ष झालं ह्या सिक्वेन्सप्रमाणे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करून दिलेले आहेत. आणि अगदी विद्यार्थी वेल डॉक्टर्स म्हणून तिथे प्रॅक्टिस करतायत, जॉब करतायत. असं खूप मला विद्यार्थ्यांचे अगदी मेसेजेस येतात की मॅडम तुमच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही काउन्सिलिंग केली आणि ह्याप्रमाणे काउन्सिलिंग केल्यामुळे आम्हाला जे काही कॉलेजेस आहेत नंबर 1 किंवा अगदी
टॉपमोस्ट कॉलेजेस आहेत आपले महाराष्ट्रामधले सुद्धा, पहिल्या 10 मधले त्या ठिकाणी अगदी प्रेफरन्सेस दिल्यामुळे खूप सारं त्यांचे ब्राईट फ्युचर झालेलं आहे. खूप सारे मी आत्तापर्यंत विद्यार्थी पाहत आले आहे. त्या अनुषंगाने अगदी प्रत्येक पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगते की पहिल्या राऊंडला तुमचा रिझल्ट लागल्यानंतर आपला जे राऊंड्स चालू होतात तेव्हा तुम्ही अगदी पहिल्या राऊंडला हे कॉलेजेस नक्की तुम्ही ट्राय करा. ओके. आणि त्यानंतर मी पुढची मार्क रेंज काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता 450 ते 500 ह्या मार्क रेंजवरती कुठल्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग कुठे करावी, अगदी हे पूर्ण तुम्हाला डिटेल्स मी इथं दाखवत आहे. तर अगदी इथे हे पूर्णपणे मी हे पूर्ण काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा ऑल इंडिया कोठ्यामधून एम्स तुम्ही ट्राय करा 450 ते 500 मार्कच्या विद्यार्थ्यांनी. त्यानंतर अगदी तुम्ही स्टेट कोठा नंतर आपण पाहू शकतो किंवा त्या स्टेट कोठ्यामध्ये आपण गव्हर्मेंट कॉलेजेस आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज असा तुम्ही सिक्वेन्स करू शकता. आणि त्यानंतर प्रेफरन्सेस अगदी प्राधान्य आपण कशाला देणार, तर त्या ठिकाणी त्या मार्कावरती 450 ते 500 मार्कावरती विद्यार्थी येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी नवीन कॉलेजेस किंवा साधारण कॉलेजेस पण तुम्ही पहिल्यांदा टाका. त्यानंतर थोडीशी फी म्हणजे हाय फी असलेले, म्हणजे जसं की आपण पाहतो अटल बिहारी वाजपेयी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा फी स्ट्रक्चर थोडीशी आहे, पण खूप अशी नाही, पण एक मीडियम लेवलवरती आहे फी. तर ते तुम्ही आधी स्टार्टिंगला कॉलेजेस टाका. आणि त्यानंतर एम्स, त्यानंतर एम्समध्ये आयुर्वेदिक, जसं मी तुम्हाला सांगितलं की BDS आहे, नर्सिंग आहे, आयुर्वेदिक आहे एम्स म्हणून, तिथेही तुम्ही ट्राय करू शकता. तर ते तुम्हाला वाटलं समजा आपल्याला तिथे लागत नाही तर तुम्ही नंतर BMSसाठी सुद्धा ट्राय करू शकता, BHMSसाठी सुद्धा ट्राय करू शकता. पुढचे पण ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदी 450 मार्क येत असतील आणि तरीसुद्धा त्यांना असं वाटत असेल की आम्हाला जे काही विद्यार्थी ओपन कॅटेगरी असतील आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल किंवा अदर राज्यांमध्ये सुद्धा जर कट ऑफ त्यांचा थोडासा कट ऑफमुळे जर काही ह्याच्याने ॲडमिशन होण्याचे चान्सेस त्यांना कमी वाटत असेल तर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमधून सुद्धा तुम्ही MBBSसाठी ट्राय करू शकता. ओके. आणि आणखीन असे राज्य आहेत की त्या ठिकाणी कमी फीस आहे, तर ते आहेत ते केरळ आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा अगदी 450 ते 500 मार्कच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्ही तिथे ट्राय करा की तिथं फी स्ट्रक्चर कमी आहे. असे फक्त केरळ आणि छत्तीसगडच असे 2 राज्य आहेत की तिथं फीस तुम्ही पाहाल तर कमी आहे. पण खूप सारे विद्यार्थी UP, MP ह्या ठिकाणी सुद्धा ट्राय करतात, पण तिथं कर्नाटकासुद्धा, पण कर्नाटकाची सुद्धा फीस तिथं हायर साईडला आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गेले 2 वर्षापासून आम्ही करत आहे ॲडमिशन, तर अगदी कर्नाटकामध्ये आणि UPमध्ये सुद्धा खूप सारी फीस इथं आकारली जाते, एक्स्ट्रा चार्जेस घेत असतात. त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा तुम्ही केरळ आणि छत्तीसगड हे 2च स्टेट असे निवडा की त्या ठिकाणी कमी फीसवाले कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. कारण ह्या मार्कच्या रेंजमध्ये जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही त्या राज्यांचा ट्राय करा. ओके. आणि त्यानंतर मी नेक्स्ट काढलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता 250 टू 450 ह्या मार्कवरती जर तुम्ही येत असाल, ह्या रेंजमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्याकडे एक डोक्यामध्ये एक प्लॅन असेल की मला MBBSलाच जायचं आहे, त्यांचं एक करेक्ट फिक्स झालं असेल की आपल्याला MBBSला जायचं आहे किंवा मला BMSलाच जायचं आहे, तर तुम्ही अगदी ह्या मार्कच्या असताल 250 ते 450 ह्या रेंजमध्ये तुम्ही असाल तर अगदी तुमचं क्लिअर विजन असेल की मला MBBSला जायचं, तुम्ही अगदी कोणतं ऑप्शन्स पहिल्यांदा निवडायला पाहिजे तेही तुम्हाला अगदी मी सांगणार आहे. तर तुम्ही इथे मी पूर्णपणे काढले हे पाहू शकता. एम्स तुम्ही ट्राय करू शकता, जसं की तिथे तुम्हाला BMS, BHMS, नर्सिंग, BDS असं तुम्ही करू शकता ह्या मार्कावरती सुद्धा एम्समधून, किंवा गव्हर्मेंट सीट पण तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. गव्हर्मेंट कॉलेजमधून सुद्धा अगदी तुम्ही BMS, BHMS, BDS, नर्सिंग हे करू शकता अगदी. आणि ज्या विद्यार्थ्यांना MBBSच करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी डीम्डचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. ओके. डीम्ड युनिव्हर्सिटीचा सुद्धा विचार करू शकता. ते त्या ठिकाणी तुम्ही MBBSचा विचार करू शकता, BDSचा विचार करू शकता. तर हे दोन्ही खूप अगदी कमी मार्कावरती म्हणाल तरीसुद्धा तुम्हाला तिथे डीम्डमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत असतं. तर गेली खूप सारे विद्यार्थ्यांना अगदी मी डीम्ड कॉलेजमध्ये साऊथ रिजनला खूप साऱ्या सीट्स भरलेल्या आहेत. जस्ट इलिजिबलवाले विद्यार्थी असेल त्याही विद्यार्थ्यांना तिथे अगदी ॲडमिशन्स मी स्वतः येऊन करून दिलेले आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की किंवा पालकांनापैकी डीम्डची फीस जास्त आहे तर तुम्ही अगदी ॲब्रॉड पण तुम्ही एक चॉईसमध्ये ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही लास्ट म्हणजे आपण ॲब्रॉडचं पण ऑप्शन घेऊ शकतो, किंवा कर्नाटका, केरळ ह्या ठिकाणी सुद्धा अगदी जे काही सीट्स असतात मॅनेजमेंट सीटमधल्या तिथे सुद्धा तुम्हाला तिथे ॲडमिशन्स होऊ शकतं. ओके. आणि त्यानंतर मी काढलेलं आहे तर जस्ट
क्वालिफाय म्हणजे अगदी 150 मार्क येत असतील किंवा जस्ट विद्यार्थी क्वालिफायसुद्धा होत असेल आपापल्या कॅटेगरीनुसार, जर तो इलिजिबल झाला तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा अगदी MBBSच करायचं आहे. किंवा असं असतं की मुलांना की बाबा नाही, माझे मम्मी पप्पा पण डॉक्टर आहेत, मलाही डॉक्टर व्हायचंच आहे, अगदी मार्क कमी पडले तरी पण हरकत नाही, पण मला MBBSच करायचं आहे. तर अगदी तेही तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जस्ट तुम्ही क्वालिफाय असाल किंवा 150सुद्धा तुम्हाला येत असतील मार्क, तरीसुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका. त्या ठिकाणी सुद्धा तुमचं MBBSचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म मिळू शकतं. फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि योग्य ठिकाणी तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन्स करून देण्याची जबाबदारी मी तुम्हाला देते. आत्ताच तुम्हाला मी सांगते, कारण गेल्या वर्षी आम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्या राऊंडमध्ये जस्ट क्वालिफायवाल्यांची सुद्धा विद्यार्थ्यांसाठी तिथे आम्ही MBBSला ॲडमिशन घेऊन दिलेले आहे. तर कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ हा वाढत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जस्ट क्वालिफाय किंवा 150 किंवा 200च्या आतमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना MBBSच करायचं आहे, तर त्या तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये डीम्डमध्ये जर तुम्हाला घ्यायची कॅपॅसिटी असेल, तुमची पैसे भरायची तयारी असेल, तर तुम्ही नक्कीच पहिल्याच राऊंडमध्ये ट्राय करा. कारण दुसऱ्या राऊंड आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ हा हायर साईडला जातो. कारण महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी आहेत थोडेसे जास्त मार्क पडलेले, ते पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्र ट्राय करून पुन्हा सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये इतर राज्यांमध्ये जात असतात. त्यामुळे तुमचा मार्क कमी असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला तिथे नंबर लागत नाही, म्हणजे सीट अलॉट होत नाही. त्यामुळे कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण तुम्ही जागरूक राहा, म्हणजे पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही एक तिथं ॲडमिशन तुमचं घेऊन सीट सिक्युअर करा, की जेणेकरून तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडमध्ये धावपळ करता येणार नाही किंवा वर्षही मुलाचं वाया जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन अगदी तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करा. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS, BDS, BMS, BHMS, नर्सिंग किंवा ॲब्रॉड अशा कुठल्याही ठिकाणी जर ॲडमिशन करायचं असेल किंवा तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आणि माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून मला कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थ्यांनी जर डायरेक्ट कॉल केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी तुम्हाला अगदी 1 to 1 मी अगदी काउन्सिलिंग करू शकते. ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या ऑफिसला पण भेट द्यायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन अगदी प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा फोनवरती पण अगदी तुम्ही डिटेल्स माहिती विचारू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ह्या मार्क रेंजमध्ये आता सध्या येत असतील, तुम्हाला एक अंदाज आलेच असेल, तर आपण कोणती काउन्सिलिंग कुठल्या फील्डसाठी करावी आणि कोणतं आपल्याला फील्ड आपल्या मार्कवरती मिळेल गव्हर्मेंट सीट, ते अगदी पूर्णपणे मार्गदर्शन मी स्वतः करणारच आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण जर काउन्सिलिंग करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी मला ह्या दोन्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी 150 म्हणजे जस्ट क्वालिफायपासून ते अगदी 600 मार्कपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना येत आहेत मार्क, त्या विद्यार्थ्यांनी कशाप्रमाणे काउन्सिलिंग करावी, कुठे म्हणजे किती मार्कावरती कुठे काउन्सिलिंग करावी, ही अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.